बैलगाडा शर्यत आहे, इतिहास आहे या बैलगाडा शर्यतीला. किती बैल जोड्या सहभागी झालेले आहेत आणि कसं नियोजन आहे? आम्ही दरवर्षी मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी बैलगाडी शर्यत ठेवत असतो. हे 3रं वर्ष आहे. परंतु यावर्षी आम्ही मराठवाडा केसरी हे त्यातून प्रथम बक्षीस या ठिकाणी देणार आहेत आणि ट्रॅक्टर बक्षीस ठेवलेला आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये अत्यंत उत्साह या ठिकाणी दिसून येतोय. 500हून अधिक बैलगाड्या याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. राज्यभरातले शेतकरी नामांकित बैल या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. आज आपण बघतोय आता पावणे 11 वाजलेत. एवढी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे नंबर 1चं मैदान होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. आणि ह्याच्यामधून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढावा या हेतूनच ही बैलगाडी स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि याला अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी भेटतो. विशेष कुठल्या ठिकाणावर इथं बैल जोड्या दाखल झालेल्या आहेत? संपूर्ण राज्यभरातून म्हणजे पुण्यावरून आल्यात काही बैलगाड्या. अहमदनगर असेल, इकडं संभाजीनगर असेल, जालना, बुलढाणा, प्रॉपर बीड शहरातल्या जवळपास बीड जिल्ह्यातल्या जवळपास 200 बैलगाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि बाकी ठिकाण बऱ्याचशा बैलगाड्या म्हणजे 500च्या पुढे आकडा या ठिकाणी गेलेला आहे आणि कदाचित एक दिवसात मैदान होईल का नाही अशी शंका आहे. परंतु आमचे सगळे मित्रमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते परिश्रम घेत आहेत आणि एक दिवसात मैदान कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी. तुम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष आहात पण या ठिकाणी पंकजाताईंना यावेळेस तुम्ही बोलवलं नाही असं दिसतंय, का नाही नेमकं? पंकजाताई हे आमच्या नेत्या ते मागच्या बैलगाडी शर्यतीला या ठिकाणी आल्या होत्या. यावेळेस त्यांना थोडंसं दिल्लीला मीटिंग असल्यामुळे त्याही त्यांना येऊ शकल्या नाहीत. परंतु त्यांना देखील निमंत्रण दिलं होतं. परंतु त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा आम्हाला या ठिकाणी दिलेल्या. असं म्हणता येणार नाही. त्या स्टेजवरती बैलगाडा लावलेला आहे. बैलगाड्याला बैल नाहीत, गाडा नक्की विधानसभेत धावणार आहे हे निश्चित आहे.